तू लिहिली स्क्रिप्ट? बाई मी लिहिली. स्क्रिप्ट तू लिहिली? मला तू परत त्या राखेत बदलतीयस. अगं माझा माझा रेकॉर्डिंगचा बिझनेस चांगला चाललाय. स्क्रिप्ट लिहिली आहे. थैंक यू भाई. भाई यू तो अफसाना है, तेरा जलवा है कमाल. भाई तू बेमिसाल बंदा बेमिसाल भाई तू. अबे त्या मिसाईल मध्ये बसून तुला वर पाठवलं मी. काय भंगार मिसळ बनवली स्क्रिप्टची तू. अरे आय नो सर, ती कोण नंदिता ना, तुम्हाला घोड्या लावून गेली. ऐश्वर्या काय भाषा वापरतेस तू. सर ते काय आहे ना, मी चिकन आणि काल्याशी बोलत होते सर. ऐक माझं, तू खूप मोठी चूक करते. सर मला माहिती आहे त्यांची स्क्रिप्ट सोसो आहे. हा बघा सर सर म्हणून मी माझी स्वतःची नवीन कोरी स्क्रिप्ट लिहिली आहे. मग कशी वाटली स्क्रिप्ट? फंटॅस्टिक साहेब. स्टोरी ऐकल्यावर असं वाटतंय की तुम्ही खासदार नाही, डायरेक्ट पीएमच व्हाल. काय साला दर्द आहे स्टोरी मध्ये. काहीच फार चिरून टाकलं. आतड्याची पार लस्सी झाल्यासारखं वाटलं. जे आहे ते आहे. अहो साहेब, तुम्ही ना ह्याचे 3 पार्ट बनवा. पहिला पार्ट आला की आमदार फिक्स, आमदार साहेबांचा विजय असो. दुसरा पार्ट आला की खासदार फिक्स, खासदार साहेबांचा विजय असो. आमदार. तिसरा पार्ट आला डायरेक्ट पीएमच व्हाल तुम्ही. नाही म्हणजे आज पिऊन आलं वाटतंय. कसं आहे, भावी पीएम बीएम होण्यापेक्षा आपल्याला 3 टर्म सीएम व्हायचंय, कळलं का? आणि आपली इच्छा आहे ना भाई. ची इच्छा आम्ही पूर्ण करू. आमच्याकडे कलाकार कम कार्यकर्ते आहे, तयार आहे तो आहे ना. मग तसं असं चांगलं आहे ना भाई, हेच तर पाहिजे मला. कसं आहे, राजकारण ही पण एक कला आहे आणि आपण कलेचं राजकारण करायचं. आहे सुलेमान. अहो साहेब, तुम्ही फक्त बोला, बंगला कॅश गाडी सगळं अवेलेबल करतो मी फिक्स मध्ये. आता आहे का? मग ठीक आहे, टाका का आम्हाला. परत संदीपचं काय? हरामखोर. अहो तो तुम्हाला हरामखोर बोलला, त्याचं नाव सुद्धा घेऊ नका. करू दे त्याला त्या गुंड लोकांची फिल्म. तू शांत हो. काय जरा इलेक्शनचा पिरियड आहे, शांत राहू. इलेक्शन होऊन जाऊ दे, मग काढू का आपण त्या संदीपला. त्या संदीपला तर कापायचंच आहे. पण एक गोष्ट साहेब मला नक्की सांगा, अगदी पोटात न ओटापर्यंत खरं सांगायचं. काय? खरं सांगायचं. काय संदीप फक्त बहाणा आहे, बाकी सगळी नजर तुमची त्या ऐश्वर्यावर आहे. नाही म्हणजे तू उद्याच आहे का अजून? जा स्टुडिओ गेली ना, शूटिंगचं काम कर. पिक्चर बघायचं. हो तुम्ही काळजी करू नका. आमच्याकडे कलाकार कम किमान 50 कार्यकर्ते तरी आरामशीर मिळतील. सकाळपासून एकटेच दिसतोय मला. हो बाकीचे गावात आहे ना. पण एक काम करा, आपल्याला आर्थिक मदतीची गरज आहे बरं का. आर्थिक आधार पण पाहिजे. सुलेमान भाई आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना ही सिनेमा आपला वाटला पाहिजे. सगळ्यांनी जीव ओतून काम करायचं, एकदम तन मन धन लावून. धन. हे साहेब धन ओततो. आता तर माझ्याकडे एवढंच धन आहे. मी ना कामाला लागतो. घरगम. तसं नाही ते. शुभस्य शीघ्रम. काय? शुभस्य शीघ्रम असं आहे का ते? चल त्या सुभाषला कामाला बरं झालं त्याला सांगितलं तू, त्याला काय बोलता आलं नसतं. साहेब आता आपल्याकडे असले कार्यकर्ते असल्यावर तू पण त्यातलंच आहे. या म्हणजे या बसा. अहो मी काय म्हणतो पैसे मी लावायला तयार आहे. पैसे तुझं राजकारण कळतं का? अरे हीच पोरं आहेत ना, सिनेमासाठी फंड गोळा करू दे. हीच पोरं सिनेमाची तिकीट विकत घेतील, कळलं का? आणि सिनेमा हाऊसफुल करतील. म्हणजे कसं फुलटा आवाज आली पाहिजे शांताराम भाऊची. आता कळलं मला. बर ते राहुल्याला फोन करू का? राहू दे ना, आता नको. 2-3 दिवसांनी लाव.
काय आहे, आपण संदीपच्या ऑफिसला मीटिंग करू. तुम्हाला त्या ऐश्वर्यासोबत सेटिंग करायची आहे ना. तू बरोबर किती येतो रे? अरे गालं पाहिजे तू हे बघ कसं लिहिलं मी बघितलं का? हा हा माका दूध पिया तो भारा पण तो भाराच येत नाही. अरे माका दूध पितच नाही त्याने. रात्रभर जागून लिहिलंय का? अरे रात्रभर जागून म्हणजे लय लिहिलंय ते काय आहे. आधी एक मनोज देशपांडे नावाचा रायटर होता. काय भंगार लिहिलं ना म्हणून मीच लिहिलंय. पर घुसली स्क्रिप्ट कुठे दिल में घुशी. घुसली घुशी म्हणायचंय बाईला. भाई आपली स्क्रिप्ट ती पण घुसली. दिल मध्ये ना. सांगतो नंतर कुठे ते सांगतो. तुम्ही सांगा ना. पहिलं स्क्रिप्ट ऐकून तरी घ्या ना. गरज नाही गरज त्यांना नाहीये. आवडली स्क्रिप्ट. गरज नाहीये. म्हणजे फक्त क्लायमॅक्स राहिलाय, बाकी सगळं ऐकली आहे तुम्ही. म्हणजे बाईचा रोल तुम्हीच करा हा. म्हणजे काय आहे ना, तो म्हणतो सुधारतो, मला राजकारणात पण काम येईल. वाल्याचा वाल्मिकी. वाल्याचा वाल्मिकी. स्क्रिप्ट मध्ये नाही आपल्या दम. ये कैसा करम. सिर्फ पैसा ही आजकल का धर्म. कालिया, हे कालिया, तुझं शायरीचं पुस्तक छापू आपण. हा समजलं? गाय छापमध्ये पण छापण्यात लायकी नाहीये. जी कुछ बोल रहे नाही क्या? नाही नाही, काही नाही, नक्की छापा. पण रोल मी तयार आहे. संदीप सर तैयार है भी. करो करो ना कैमरा रोल. भाई के नाम के बजेंगे ढोल. होगा भाई के टैलेंट का मोल. मोल वाह. मोल भाई. वाह कालिया वाह. ये वाला मुझे थोड़ा सा अच्छा लगा. हाँ. आई ओए, भाई कालिया भाई तू भाई नको बोलू ना. चिकना बोल प्लीज. चिकना. ओके. चिकना डिरेक्शन तुम्हीच करणार हा? म्हणजे ही आर्ट तुम्हाला मान्य असेल? मान्य सगळं मान्य. करो चिकू माना चिकू. हा. हे 2 लाख रुपये ऍडव्हान्स आहेत. हा बाकीचे नंतर. हा. पण तुम्ही लोकेशन पाठवणार होतात ना? सुन भाई ने दी है जबान. मिलेगा तेरे को 101 दुकान मकान. मत होना मेरी जान परेशान. काय चाललंय? भाई शायरी काय चाललंय? नाही नाही नाही, वा वा वा. Thank you. मत हो मेरी जान. जान जान परेशान. जास्तच होतंय. चला येऊ मी. चला संदीप सर चला येतो मी. आणि हा त्या शांतारामच्या नादी लागू नका. फक्त नावातच राम आहे त्याच्या. बाकी रावणाचा पण बाप येतो. हा चला येतो मी. बाय. बाय बाय बाय. बाय. सर किती झाली. रायटर डिरेक्टर तूच, कास्टिंग पण तूच करणार. मग मी इथे काय करतोय? सर डील झाली, डील. काय करताय सर? तुम्हाला तुमचा हिस्सा मिळेल, ठीक आहे? तुम्हाला काही करायचं नाहीये. फक्त नावापुरतं तुमचं या प्रोजेक्टवर नाव जोडलेलं आहे, एवढंच. मला बोलायची वेळ येऊ देऊ नको, म्हणजे झालं. असं काय बोलताय सर? रिकव्हरी करणार आहे तुम्ही?
तुमच्या खाली अशी 10 चिकनं असेल, अशी 10. अगं मी त्यांचा बॉस आहे, ते ऐकतात माझं. पण हा चिकना स्वतःच खरं करतो. 5 पैशाचं टॅलेंट नाहीये त्याला. हे बघ, मला तुझी काळजी वाटते म्हणून मी इथे आलोय. काळजी वा, काळजी वाटत असती ना तर तुम्ही मला मोठा प्रोजेक्ट दिला असता. आता मीच ठरवलंय, मी स्वतःची स्क्रिप्ट लिहिणार, स्वतःच लॉन्च करणार. म्हणजे काय सगळं माझ्या हातात असेल ना, कंट्रोल मध्ये. ते सोडाव सर. स्क्रिप्ट कशी वाटली तुम्हाला? हा, तू इतकं छान लिहिशील याचा मला धक्काच बसला. काय बोलतात सर? म्हणजे मी आधी पण क्लायंटसाठी स्क्रिप्ट लिहिलेली आहे. ती ऍड विसरली का तुम्ही? 2-3 मिनिटाची स्क्रिप्ट लिहिणं वेगळं आणि 90 मिनिटाची स्क्रिप्ट लिहिणं वेगळं. त्यात तू नव्या कलाकारांना घेऊन काम करणार आहेस. नाही म्हणजे तू रागवू नकोस, पण अशी फिल्म कोण बघणार आहे? आणि ती फिल्म आर्टिस्टिक वाटते मला. कोण बघणार अशी फिल्म? सर मी फिल्म फेस्टिवलला पाठवणार आहे. म्हणजे काय, माझं नाव होईल. बघा, फिल्म चालेल नाही चालेल, पण माझं कामाचं कौतुक तरी होईल ना. म्हणजे बघा, अशी पळत पळत ऑफर येईल माझ्याकडे. तसं झालं तर उत्तम. आता माझी काय गरज आहे मग? मिळू दे तुला फिल्म. सर, चांगल्या कामाला ना वेळ लागतो.